नंतर देवेंद्रनाथ महाराज हे दक्षिणेत आंध्र प्रदेश राघवेंद्र स्वामी इथे गेले आणि नंतर राघवेंद्र स्वामींकडून त्यांना देवेंद्र ही दीक्षा मिळाली. असा निष्काम कर्मयोगाचा यांचा जो जीवनपट आहे तो प्रत्येक माणसाच्या जीवनातला सिद्ध असा एक दीपस्तंभ आहे. ज्ञानेश्वरीच्या 12व्या अध्यायात सिद्धयोगी पुरुषाचे एक छान ज्ञानेश्वरांनी वर्णन केले. काम क्रोधाचे विलग उठवती अनेक आणि शून्येसी आंग झुंजवावे की. तहाने तहानेची पियावी भुकेलिया भूकची खावी अहोरात्र वावी मवावा वारा. उनेंद्रियांचे पहुडणे निरोधाचे वेल्हावणे झाडाची साधने चाळावे का. असे हे सिद्ध पुरुष कोणत्याही सिद्धीच्या आहारी जात नाही. ते विश्वात्मक असं भान ठेवतात, सतत विश्वास संचार करत राहतात. असे ते खरोखर सिद्ध असतात. असे हे एक सिद्ध नाथयोगी 20व्या शतकात आपल्या महाराष्ट्रात आले. आध्यात्मिक साहित्यिक नाथसंप्रदायाच्या संशोधनाच्या कार्याने महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या बाहेर खूप फिरले आणि एका ह्याने त्यांचं नाव देवेंद्रनाथ 3 मे 2007 या दिवशी या सिद्ध नाथयोग्याला समाधी घेऊन 25 वर्ष झाली होती. त्याचा जीवनपट म्हणजे एका पिढीचा इतिहास नाहीये, तर संतांच्या पाठी असणाऱ्या त्यांच्या आधीच्या जन्माची पुण्याई आहे. भविष्यात अनेक पिढ्यांना प्राप्त झालेली ही पूर्व पुण्याई आहे. वर्तमान काळात या संतांचं कार्य भविष्यकाळाच्या जीवन सौख्याची वाटचाल आहे. नाथांच्या कार्यासाठी आणि नाथ संप्रदायाच्या प्रचारासाठी असे सिद्ध योगी पुरुष या भूतलावर जन्माला येतात. बहुजन हिताय बहुजन सुखाय या गोष्टीतून समाजात धर्मश्रद्धेला जी ग्लानी आलेली असते त्याला तत्वचिंतनाची जोड देतात, चित्तशुद्धीची जोड देतात. नाथांचं तत्वज्ञान स्वतःच्या आचरणात आणतात, लोकांची भवदुःख दूर करतात आणि नाथ संप्रदाय चळवळीचे फार मोठे प्रणेते ठरतात. असे हे महाराष्ट्रातील प्रणेते म्हणजे सिद्ध श्री देवेंद्रनाथ महाराज. गोरक्षनाथ ज्ञाननाथांच्या जीवन निष्ठेहून श्री देवेंद्रनाथांची जीवननिष्ठा खरं म्हणजे वेगळी नव्हतीच. देवेंद्रनाथ महाराज नेहमी म्हणतात, तुम्हाला जर माझं जीवनपट समजून घ्यायचं असेल, जीवन चरित्र समजून घ्यायचं असेल तर ज्ञानेश्वरांचं चरित्र वाचा, म्हणजे मी काय सांगतोय हे तुम्हाला कळेल. प्रत्येक कवी लेखक जडणघडण स्वतःच्या परिस्थितीनुसार त्यांची घडते. सिद्ध देवेंद्रनाथांची जडणघडण ही त्यांच्या घराण्यातल्या आई वडिलांची पुण्याई, सद्गुरूंनी झालेली प्राप्ती, कार्याला प्राप्त झालेली कलाटणी याच्यातून घडत गेली. कानिफ देती आदेश प्रेम भरे अलिंगन रमला देवेंद्र मढीत रचनात्मक कार्यात. शिक्षणाची आवड असणारे देवेंद्रनाथ महाराजांनी पहाटे उठून अभ्यास केला, कुशाग्र बुद्धिमत्तेने नाथपंथाचा अभ्यास केला आणि प्रचंड सरस्वतीचा वरदहस्त त्यांना लाभला होता. अशा या देवेंद्रनाथ महाराज म्हणजेच विजयकुमार सुळे ज्यावेळेस आंध्र प्रदेशमध्ये राघवेंद्र स्वामींना भेटायला गेले, राघवेंद्र स्वामी म्हणाले, किती दिवस झाले मी तुझी वाट पाहत होतो, किती उशीर केलास तू यायला. आणि मग छान एक खीर भरवून ज्यांना समाधी घेऊन अनेक वर्ष झालेली आहेत त्यांनी सधेही समोर येऊन त्यांना खीर पाजली. एक वैष्णवी, एक शैवी योगियाला भेटला आणि त्याच वेळेस त्यांनी त्यांचं नाव देवेंद्र असं ठेवलं. देवेंद्र, राघवेंद्र, पुढे देवेंद्र ही परंपरा पुढे येत गेली. मंत्रालयम हे राघवेंद्र स्वामींचं एक फार मोठं स्थान आहे. त्यांची तिथे संजीवनी समाधी आहे. 700 वर्षांनी पुन्हा मी या भूतलावर येईन तेव्हा आपण परत भेटणार आहोत असं त्यांनी केलं. मंत्रालयम जवळ गंधाळ नावाचे एक गाव आहे. पंचमुखीचं मूळ स्थान आहे. तिथे पंचमुखींचं जिथे राम सीतेनी विश्रांती घेतली ती शिळा आणि राघवेंद्र स्वामींनी 12 वर्ष तपश्चर्या केली ती तपोभूमी मानली जाते. तिथे हनुमानजीच्या पादुका आहेत
आणि परंपरेनुसार एक व्यक्ती ते बनवत असते, दरवर्षी ते झिजत असतात. तिथे देवेंद्रनाथ महाराज जाऊन तिथे मातेची स्थापना केली, साधना केली, 75 दिवसाची अनुष्ठानं त्यांनी केली आणि मातेशी संवाद साधला आणि माता त्यांच्यासमोर उभी राहिली. माता म्हणाली, बोल, तुला काय हवंय ते माग. हा प्रश्न केल्यावर देवेंद्रनाथ महाराज साक्षात महालक्ष्मी समोर उभी आहे आणि ती सांगते, बोल बेटा, तुला काय हवं ते माग. ते सांगत असताना एका हातातनं नाणी खाली पडत होती, त्याची माती होत होती आणि एक हात असा वरती होता. याचा अर्थ असा होता, पैसा, सोनं, चांदी याच्या मागे लागला तर त्याची माती होते आणि हात वर होता म्हणजे हे जे काही करतोयस ते तुझं स्थान सूर्यचंद्रासारखं अटळ आहे. बोल, ह्याच्यातलं तुला काय हवं आहे. त्यांनी सोनं चांदी काही मागितली नाही. म्हणाले, माते, पण एकच सांगतो, मी जिथे टेंडर भरतो तिथे मला अपयश येतं. माझा संसार आहेत, मुलं बाळ आहेत, त्यासाठी तरी पैसा लागतोच ना. नंतर तेवढा पैसा त्यांना मिळायचा, पण पैशाचा मागे ते लागले नाही. ते सूर्यचंद्रासारखं अटळ स्थान त्यांचं झालं आणि त्यांनी खरोखर तसं कार्य भूतलावर केलं. जे का रंजले गांजले त्यांसी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा संत तेथेची जाणावा. असे आमचे देवेंद्रनाथ महाराज. यांचं कार्य काय समजून घ्याल. त्यांचं कार्य सामाजिक कार्य आहे, आध्यात्मिक कार्य आहे, वाङ्मयीन कार्य आहे, रचनात्मक कार्य आहे. त्यांच्या कार्याचा आलेख जर काढायचा झाला तर अनेक स्तंभ काढावे लागतात. पण त्यांनी एवढंच करून ते थांबले नाहीत, तर त्यांच्या आध्यात्मिक कार्याचा आपण आधी विचार करू. अध्यात्माची मूळ भाषा संस्कृत आहे. ती कोणत्याही भाषेत असली तरी अविचाराच्या कर्मकांडाच्या कांडेत रमून न देता तत्वज्ञानाच्या आध्यात्मिक स्वास्थ्य प्राप्त करून देणारा साधनेचा मार्ग समाजाला दिला पाहिजे. हा फार मोठा विचार देवेंद्रनाथांनी आचरणात आणला. आध्यात्मिक कार्य म्हणजे नेमकं काय हो? केवळ जप, केवळ अनुष्ठान, केवळ पोथ्या वाचणं याला आध्यात्मिक कार्य म्हणतात का? तर नाही. तर जीवातील शिवाची पाहणी करणं, प्रत्येक जीवात शिव आहे याचा शोध घेणं, अज्ञानाच्या काजळीतून ज्ञानाच्या प्रकाशाकडे नेणारी वाटचाल करणं, हा परखड विचारांचा ध्यास देवेंद्रनाथांना लागला होता. वर्णाचार, जातीयता, कर्मकांड, नुसते चमत्कार यामुळे समाज फरफटत जातो. नाथ संप्रदायाचा उगम झाला तेव्हा शाक्तांच्या तंत्राचा प्रभाव होता. गोरक्षनाथाने शाक्त आणि तांत्र मार्गावरून बंड उभारलं. शास्त्रातील वेदाचार, वैष्णवाचार, शैवाचार, दक्षिणाचार, वामाचार, सिद्धांतचार, कौलाचार या समाज विसावला गेला, असं स्पष्ट मत अलग निरंजनच्या 1976च्या अंकात श्री देवेंद्रनाथांनी काढलं. गोरक्षनाथांच्या सर्व व्यक्तिमत्वाचा, सर्व ग्रंथांचा, त्यांच्या कार्याचा, त्यांच्या जीवनचरित्राचा प्रभाव हा देवेंद्रनाथांवर पडला आणि मग त्यांनी नाथपंथाला गोरक्षनाथांनी दिलेली साधना स्वतःच्या आचरणातून याचा समन्वय साधून एक सुंदर साधना समाजाला दिली. दुसरं त्यांचं आध्यात्मिक कार्य म्हणजे मढी येथे कानिफनाथांची मढी ओळखली जाते. अहमदनगर जिल्ह्यामध्ये मढी नावाचे एक गाव आहे. तिथे कानिफनाथांची समाधी आहे. रंगपंचमीला तिथे 5 लाखाची जत्रा भरली जाते. 18 पगड जातीची लोक येतात. देवेंद्रनाथ ज्यावेळेस मढीला गेले त्यावेळेस त्यांनी पाहिलं की कानिफनाथांचं मंदिर हे मुसलमानांच्या ताब्यात आहे आणि मढीमध्ये तेव्हा एवढी गरिबी होती, एवढं दारिद्र्य होतं. ते मढीला कानिफनाथांच्या इथे गेले आणि त्यांचं आराध्य दैवत कानिफनाथ आणि त्यांचे सद्गुरू राघवेंद्र स्वामी ते तिथे गेले आणि कानिफनाथांच्या इथे गेले. कानिफनाथांच्या समाधीवर त्यांनी डोकं ठेवलं, पण त्यांच्या लक्षात आलं की हे मंदिर मुसलमानांच्या ताब्यात आहे. तेव्हा त्यांनी ठरवलं हे मंदिर प्रथम मुसलमानांच्या ताब्यातून काढायचं आणि म्हणून त्यांनी तिथे प्रथम मूर्तीची स्थापना केली, पादुकांची स्थापना केली. आपल्या दत्त संप्रदायात, कानिफ आणि नवनाथ संप्रदायात
पादुकांचं महत्व अनन्यसाधारण आहे. मढी चारी बाजून त्याला फार मोठा गड येतो, चारी बाजूनी त्याला जिनेत. प्रत्येक पायरी ते झाडायचे, स्वच्छ करायचे. कारण ते दर्शनाला यायचं, तिथे फुलं, पानं, रेवड्या असं सगळं पडलेलं असायचं. ते स्वतः हातात झाडू घ्यायचे, प्रत्येक पायरी झाडायचे. आणि पायरी झाडताना काय म्हणत असतील, काय म्हणत असेल, फक्त विचार करा. ते एकच वाक्य म्हणायचे, माझी मढी सुजलाम सुफलाम होऊ देत. माझी मढी सुजलाम सुफलाम होऊ दे. ह्याच्यात काही स्वतःसाठी मागणं होतं का हो? नाही. मढीतल्या गावातल्यांनी त्यांना खूप त्यावेळेस त्रास दिला. पण आपल्याला त्रास दिला म्हणून त्यांनी कुणाला शिव्याशाप दिल्या नाही. तिथे दारिद्र्य होतं, गरिबी होती, पण कानिफनाथांची प्रार्थना करून त्यांनी मढी इतकी सुजलाम सुफलाम केली, की आज सगळ्यात जास्त कांदा जर कुठे पिकत असेल तर तो मढीमध्ये पिकतो. तिथे त्यांनी हवनाची जागा निश्चित केली आणि ते तिथे बसून जीवब्रह्म सेवा करायचे. हा एक नाथयोगी काही वेगळाच होता हो. त्यांच्याकडे नवनाथ पोथीतल्या सगळ्या सिद्धी होत्या, पण त्या सिद्धीचा उपयोग ते फक्त आणि फक्त जीवाचं भलं करण्यासाठी करत होते. म्हणून त्यांची जी कर्म उपासना आहे ना, ती आपल्याला 2 भागात विभागावी लागते. हे 2 विभाग कोणते? ते एक अंतरंग आणि एक बहिरंग. बहिरंगामध्ये येतं सगुण पूजा आहे, नाथपंथी हवन आहे, गुरुपादुका पूजन आहे, सत्संग आहे, जीवब्रह्म सेवा आहे. अंतरंगामध्ये निर्गुण उपासना आहे, नवध्यान योग आहे, मानस पूजा आहे. पण ही जीवब्रह्म सेवा म्हणजे नेमकं काय? समाजातील विविध दुःखी दीनदुबळे यांची सेवा, मंदिराचा जीर्णोद्धार, ग्रामीण भागाचा कायापालट, लोकांच्या उद्धारासाठी मंदिराची स्थापना, भक्तगणांची सोय, लोकांची दुःख दूर करणं. या कानिफनाथांच्या इथे सगळं करत असताना त्यांनी एक पुजारी ठेवला होता पूजेसाठी, की रोज मला येऊन पूजा करणं शक्य नाही, म्हणून त्यांनी एक पुजारी ठेवला. तो पुजारी निवडुंग फाट्यावरून नेहमी यायचा. पण एक दिवस त्या पुजाऱ्यांनी ज्यावेळेस तिथे पूजा केली, त्याच्यानंतर कानिफनाथांनी देवेंद्रनाथ महाराजांना सांगितलं, परत याला या ठिकाणी बोलू नकोस. कारण मद्यप्राशन त्याने केलेलं होतं. म्हणजे तिथल्या घडणाऱ्या कोणत्याही गोष्टी या लगेच कानिफनाथ देवेंद्रनाथ महाराजांना सांगायचे. असं म्हटलं जातं, देवेंद्रनाथ म्हणजे कानिफनाथांचा एक अवतारच होते. तिथे बसून ते जीवब्रह्म सेवा करत. ते एक एवढे मोठे फार योगी पुरुष होते, की त्यांच्याकडे लुळे पांगळे अनेक जण येत असत. पण साधना करून प्रत्येकाला त्यांच्या दुःखातनं मुक्त करणं, ह्याच्यात त्यांना जो आनंद मिळत होता तो काही वेगळाच होता. देवेंद्रनाथ महाराजांनी खूप लवकर समाधी घेतली, तर आज नाथ संप्रदायाचं आणखी वेगळं स्वरूप समाजासमोर आलं असतं. अशा देवेंद्रनाथ महाराजांचे यांनी अध्यात्माला एक नवा मार्ग दाखवून दिला. त्यांनी होम हवन केले. त्याचबरोबर एकदा 6 मे 1974 रोजी ही देवेंद्रनाथ परंपरेतली एक फार मोठी घटना आहे बरं का, की दुसरं आध्यात्मिक काम त्यांनी काय केलं, तर 6 मे 1974 रोजी त्यांनी द्वैताद्वैत पीठाची स्थापना केली. द्वैताद्वैत पीठाची स्थापना केली म्हणजे काय केलं हो? ज्वारी बाजरीचं पीठ आहे का? तांदुळाचं पीठ आहे का? नाही. याला पीठ का म्हटलं जातंय? तर ती एका शक्तीची स्थापना होती. श्री देवेंद्रनाथ महाराजांनी या ज्ञानाच्या पीठाची स्थापना केली. ज्ञानातून विवेक, विवेकातून वैराग्य, वैराग्यातून ज्ञान याचा एकत्र मिलाफ तिथे होता. जात पात धर्म यांच्या सगळ्यांच्या पलीकडे जाणारं हे द्वैताद्वैत पीठ म्हणजे आदिनाथांकडून स्थापन करून घेतलेलं एक फार मोठं ज्ञानाचं पीठ. का करून घेतलं? तर जगातील लोकांची भवदुःख दूर व्हावीत आणि लोकांना आनंद देणारं हे पीठ निर्गुण उपासनेचं प्रतीक होतं. मग या पीठाचं स्वरूप कसं होतं? तर चांदीच्या पाटुका, मुकुट हे त्याचं स्वरूप होतं.
देवेंद्रनाथ महाराजांनी या पीठाच्या बाबतीत एक स्पष्ट उद्गार काढले की हे पीठ मी स्वतःचं माझं काढत नाहीये, तर नाथ ते पीठ माझ्याकडून काढून घेत आहे. मी जे काही सांगत आहे ते समजावून घ्यायचं असेल तर ज्ञानेश्वरांचं चरित्र नीट वाचा. आता हे पीठ या पादुकाला द्वैताद्वैत पीठ का म्हटलं हो? हेच नाव त्यांना का द्यावंसं वाटलं? हे नाथांचं फार मोठं ज्ञान आहे. देवेंद्रनाथ महाराज ही अशी साधी व्यक्ती नव्हतीच. 7 जन्मांच्या पलीकडची असणारी ही व्यक्ती होती. 7 जन्माचे नाथ तर होतेच, पण एक फार मोठे सिद्ध योगी पुरुष होते. असे योगी पुरुष या भूतलावर परत होणार नाहीत. त्यांचे गुरु कोण? राघवेंद्र स्वामी. आणि ते एकदा पैठणला शिवदीन केसरी इथे गेले. आता शिवदीन केसरी हे कोण? बघा, तुम्ही नाथांचा जर एक एक पदर उलगडत गेलात की नवीन पदर तुमच्या हातात लागतो. तो पदर उलगडत गेलात की आणखी नवीन धागा मिळतो. तो धागा मिळाला की दुसरा एक रेशमाचा धागा मिळतो. आणि सगळं विणत 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 एक छान जशी घोंगडी होते, की जी घोंगडी तुम्हाला सांगत असते, अरे आमचा नाथ संप्रदाय असाच उबदार आहे, जो तुमचं संरक्षण करणारा आहे. आणि मग हे पदर उलगडत जाताना एखाद्या फूल आहे, मोगऱ्याचं फूल, ते छान उलगडत जातं, त्याचा सुगंध आजूबाजूला पसरतो आणि मग त्या सुगंधात मनाची तजेलता वाढते, चैतन्य वाढतं. तसं आमच्या नाथांचं आहे हो. आता हे शिवदीन केसरी कोण? ही आणखीन एक नवीन कथा. खरंच सांगते, बोलत जावं, सांगत जावं, ऐकत राहावं, त्यातच बसावं आणि हळूहळू आपण कैलासात जावं, असं एक छान एक हा गालिचा आहे. तोच तुम्हाला सांगत असतो, इथे स्थिर व्हा, बस, अजून कुठे जायची गरज नाही. आता हे शिवदीन केसरी कोण? परत आपण महाराष्ट्रात येतो. मग महाराष्ट्रात येतो म्हणजे नेमकं कुठे जातो हो? आळंदीला. आळंदीला कोण आहे? आमची ज्ञानमाऊली आहे. मग ज्ञानमाऊलीचा शिवदीन केसरीचा संबंध अतिशय घट्ट. महाराष्ट्राचं ते ज्ञानपीठ आळंदी. ज्ञानेश्वरांच्या 2 परंपरा झाल्या, एक भक्त परंपरा आणि एक सिद्ध परंपरा. या सिद्ध परंपरेतलं सत्यमल नाथांपासूनची आलेली जी परंपरा आहे, उद्बोधनाथ, गुप्तनाथ, उद्बोधनाथ, केसरीनाथ, शिवदीननाथ, पुढची परंपरा देऊळगाव राजा इथे आहे, मोहननाथ आज त्यांच्या गादीवर आहेत. एक परंपरा ग्वाल्हेरला आहे महिपतीनाथांची, तिथे एक ती परंपरा आहे. खूप 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 आखाडे तिथे. तुम्ही कुठे कुठे जाल, पुन्हा सगळे तुम्हाला एकत्र आणतात, पुन्हा वेगवेगळ्या ठिकाणी नेतात. ही खूप मजा आहे हो, खूप आनंद आहे या गोष्टीचा. आणि असे हे शिवदीन केसरी ज्ञानेश्वरांच्या सिद्ध परंपरेतले. शिवदीन केसरी हे पैठणचे. आता पैठण म्हटलं की संत एकनाथ आपल्याला आठवतात. पण ज्ञानेश्वरांच्या ह्या सिद्ध परंपरेतले शिवदीन केसरी एक फार मोठे अवलिया, फार मोठे नाथयोगी पुरुष. माझ्या नशिबाने ज्यावेळेस मी PhD करायचं ठरवलं ना, त्यावेळेस देवेंद्रनाथ महाराजांनी शिवदीन केसरीनाथांवर म्हणजे ह्या नाथ संप्रदायावर PhD कर मला सांगितलं. खरं सांगते तुम्हाला, मला ना याला गाईडच मिळत नव्हते, मार्गदर्शकच मिळत नव्हते. मी मुंबई विद्यापीठात गेले, मुंबई विद्यापीठातले सगळे माझ्या जवळकीचे, पण त्यांनी सांगितलं ह्या विषयावर नाही मी करू शकणार, नाथांच्या तत्वज्ञानावर मी नाही करणार, तू विषय बदल. म्हटलं मी नाही विषय बदलणार. मग काय करायचं, त्याच्यातच माझी 2 वर्ष गेली. अगदी एकाकडे जायचं, त्यांनी थोडी सुरुवात करायची, नंतर सांगायचं मी नाही करणार. मी म्हणायची किती परीक्षा आहे माझी ही. आणि मग मी पुण्याला साधू वासवानीला, जी माझी मावशी, व्हाईस प्रिन्सिपल मराठी विषयाची, तिला मी पत्र लिहिलं. मग ती आणि मी पुण्यात खूप ठिकाणी फिरलो, अगदी रामनगरकरांपासून डॉक्टर सदानंद मोरेंपासून सगळीकडे. आणि मग आलो डॉक्टर कल्याण काळेंकडे. डॉक्टर कल्याण काळे यांच्याकडे आल्यावर त्यांनी मला सांगितलं माझ्याकडे आत्ता सगळे विद्यार्थी आहेत, अजून मी तुम्हाला योग्य वेळ आली की कळवतो. मी नाथपोथीचं पारायण करायला घेतलं की नाथांना आळवलं की मला मार्गदर्शक मिळालाच पाहिजे, कारण लौकिकदृष्ट्या तुम्हाला तिथे योग्य मार्गदर्शक लागतोच.
आणि बरोबर पारायणाचं उद्यापन झालं आणि डॉक्टर कल्याण काळे हे एक फार मोठे सात्विक पुरुष, ज्यांनी परांड्याचे हंसराज स्वामी यांच्यावर PhD केली नाही तर आयुष्यभर लेखनही करत राहिले, त्यांचं मला पत्र आलं, एक जागा रिकामी झालीये, तुम्ही येऊन भेटा. एक वेळ अशी येईल की शिवदिन केसरी तुमच्याशी बोलतील. मी माझ्या आनंदाला पारावार राहिला नाही. मी ते पत्र आजही जपून ठेवले. आणि मग मी गेले. पुण्याची अनंत चतुर्दशी म्हणजे काय विचारायचं. पण त्या ह्याच्यात मी ईर्षेला पेटले होते. सिनॉप्सिस सबमिट केला. डॉक्टर काळे सर हे अतिशय सत्शील, साधे. पण तेव्हा एवढं काही मला माहिती नव्हतं. ते सांगतील ते करायचं इतकंच माहिती होतं. खरं म्हणजे त्या 37व्या वर्षी मला PhD मिळाली. 5 वर्ष मी काम करत होते. वय पण माझं लहान होतं. नाथ संप्रदाय समजून घेणं त्याही पलीकडची गोष्ट होती. पण एक जिद्द होती आणि माझ्या नशिबाने मला सद्गुरू परिवारच माझा नाथपंथी लाभला आणि आम्ही कळव्याला राहायला आलो, अंबरनाथची जागा बदलून. पण तिथे खगेंद्रनाथांनी मला सांगितलं, नाथांचे आदेश वाच, नवनाथ भक्तिसार वाच. आणि पदोपदी ते मला मार्गदर्शक करत आले. आणि एक वेळ अशी आली की त्यांनी मला सांगितलं की सगळं सोड आणि पुण्याला जाऊन थांब. सगळं सोडून पुण्याला जाऊन बस. भले आम्ही दोघंच होतो, हप्ते खूप होते, पण सगळं सोडून मी गेले. सगळीकडून मी ऐकत होते, सगळेजण मला बोलत होते, व्यावहारिक ज्ञान झिरो आहे ग तुझं, काय तू ह्याच्या मागे लागलेली आहेस, काही समजतं का तुला. मी म्हणायची त्याच्यात काय मोठं होईल ना, सगळं व्यवस्थित, मला हे पूर्ण करायचं एवढंच मला कळतंय. खूप मी त्या काळात ऐकलं. पण माझ्या हातात फारसा तेव्हा पैसाही नव्हता. पण मावशीकडे राहायची सोय झाली. माझ्या एक शेजारी आहेत भाऊ कुलकर्णी, त्यांच्याकडे मग मी 5 महिने राहिले. राहण्याचा, जेवणा खाण्याचा कुठेच खर्च नाही लागला. आणि सगळं सोडून मी तिथे गेले. PhDचं सगळं सबमिट झाल्यावर मी आले. पण तुम्हाला खरं सांगते, गुरु आपल्या पाठीशी असेल तर आपल्याला काहीच कमी नसतं.